धन्यवाद. सन्माननीय मान्यवर, आदरणीय व्यासपीठ, येथे उपस्थित असलेले माझे आदरणीय गुरुजन वर्ग आणि माझे विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुमचा जन्मही नसेल झाला तर 25 वर्षापूर्वी मी या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं होतं 2001 साली. तर 2001 ते 2003 या 3 वर्षामध्ये मी या कॉलेजमध्ये होते. तुम्ही माझ्या प्रगतीचा आलेख किंवा मला मिळालेले सन्मान तुम्ही आता ऐकले असतील, पण मला इथे बोलवले म्हणून मी कॉलेजचं कौतुक करणार नाहीये. तर मी तुम्हाला वास्तव परिस्थिती काय घडली ती सांगणार आहे. आपण असं म्हणूया की कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगन भरारीचं वेड हे रक्तात असावं लागतं आणि ते रक्तातलं वेड निर्माण करण्याचं काम या कॉलेजनं माझ्या बाबतीत केलंय. याची सुरुवात झालेली आहे 12वी सायन्स. मी 11वी-12वी सायन्स केलेलं आहे. त्याच्या अगोदर सांगते की माझे आई वडील दोघेही शिक्षक, दोघेही आदर्श शिक्षक, बहीण डॉक्टर आहे, भाऊ प्रोफेसर आहे. का सांगते, मी मात्र अत्यंत निवांत. मला खेळायला आवडायचं पहिल्यापासून. अभ्यास वगैरे मी कधी लोड घेतला नाही फारसा. पण 12वीला 48% मिळाले. वडील म्हटले करणार काय आता पुढे. मी म्हटलं मला खेळायचंय, मला नाही सायन्स करायचं, मला आर्ट साईडला जायचं. मग जाणार कुठं, तर म्हटलं इथं आहे ना कॉलेजचं नाव तरी माहिती का तुला. म्हणलं नाही, सगळे दुबई कॉलेज म्हणतात, मला एवढंच माहितीये. आणि मग मी या कॉलेजला आले कारण आपल्या घराजवळ आहे. मी इथं विद्याधाम कॉलनीत राहत होते. बरं ठीक आहे, मग आता तू तिथे जाणार आहेस, मग करणार काय, घेणार कोणता विषय. म्हटलं मला माहित नाही, मला एवढं माहितीये मला खेळायचंय. बरं, मग या कॉलेजला एंटर केल्यावरती 25 वर्षापूर्वी या कॉलेजची परिस्थिती वेगळी होती. जिथे तुम्ही खाली होता तेवढंच कॉलेज होतं, वरती मैदान होतं, डोंगर होते. मला खूप भारी वाटलं की चला इथं निवांत आपल्याला मस्त खेळता येणार आहे, निवांत राहता येणार आहे. मला सगळ्यात पहिलं दिसलं महाजन मॅडम, ज्यांचं आमचं लेक्चर झालं होतं. आणि त्या महाजन मॅडमची पर्सनॅलिटी एवढी भारी होती. माझी एक बहीण होती सिनियरला, मामाची मुलगी होती 3rd इयरला. तर तिला म्हटलं एकदा माझी ओळख करून दे ना त्यांच्याबरोबर, चित्रा गायकवाड नाव आहे तिचं. तर ती म्हणाली मी नाही तुझी ओळख करून देणार, तुझी ओळख तू स्वतः निर्माण कर. त्यांनी मला सांगितलं पाहिजे की ही सपना खोडदे आणि अशी ओळख तुझी निर्माण कर. माझ्यात थोडासा इगो जागा झाला ना, असं कसं, मग आता माझी ओळख मी निर्माण केली पाहिजे, मी काहीतरी केलं पाहिजे. आता मॅडम तर इंग्लिशला होत्या, FY SYT, आणि आई वडिलांना वाटायचं की चांगले मार्क मिळाले पाहिजे. तर मग मी पण ठरवलं चला अभ्यास करूयात आपण. हुशारी नव्हती असा भाग नव्हता, गांभीर्य नव्हतं. तर मग ते गांभीर्य निर्माण केलं. FYला फर्स्ट क्लास मिळाला, चला इंग्लिश स्पेशल घ्यायचा असं ठरलं. आणि या सगळ्यामध्ये भुजबळ सर, थँक्यू सर, की लायब्ररीत जायचं, वाचन करायचं. आणि सरांनी एक होता कारभार पहिलं हातात दिलं, ते वाचून काढलं झपटल्यासारखं. मग अल्केमिस्ट दिलं आणि मग ते पुस्तक वाचण्याचा एक छंदच निर्माण झाला. तुम्हाला मी अगदी मनापासून सांगते, पुस्तकांसारखा दुसरा गुरु नाही. तुम्हाला शिकवायचं म्हणून सांगणार नाही, पण एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात किती जास्त आमूलाग्र बदल होऊ शकतो ना, मी त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. कारण फक्त ते 48% नव्हते किंवा फर्ग्युसन कॉलेजमध्ये जाणारा प्रवेश नव्हता, 300 विद्यार्थ्यांमध्ये माझी निवड झाली होती. आणि त्या सगळ्यामध्ये स्वतःचं युट्यूब चॅनल चालू करून, कौतुक म्हणून नाही, पण आज महाराष्ट्रामध्ये करोडोंनी लोक बघतात, याचा अभिमान आहे. कारण कुठेतरी या कॉलेजनी मला सपोर्ट दिलाय. कारण कांबळे सर आहेत, कांबळे सरांनी तेव्हा तर नुसतं खेळ, कबड्डी, खो खो, हँडबॉल, कॉर्कबॉल, जो दिसल त्या गेममध्ये माझं नाव होतं. आणि प्रत्येक खेळ खेळायचे, कबड्डी सगळं खेळायचे. सरांनी कधी अडवलं नाही, कधी थांबवलं नाही. मग हळूहळू आमची नेटबॉल, कॉर्कबॉल, कबड्डी अशा मॅचेसला सर घेऊन जायचे. कांबळे सरांनी जे मार्गदर्शन केलंय ना, त्याला तोड नाहीये. म्हणतात ना आपण असं की मुलांना मुलींना कसं समजून सांगायचं, किती ज्ञान द्यायचं. म्हणजे जनरली असं म्हणतं की कॉलेजला गेलं की काय टाइमपास सुरू होतो, मुलं मुली वेगळ्याच गोष्टी लागतात. पण सरांनी आमच्यावर जे संस्कार घडवले ना सर, त्याला तोड नाहीये. खरंच सर, तुमच्यामुळे आज आहे ना आयुष्यामध्ये इतके चांगले दिवस पाहता येतात. त्यासोबत देशमुख सर असतील, कसबे सर असतील, एंडाईत सर असतील. सर तुमचं आजही आठवतं, प्रेमा तुझा रंग कसा धडा तुम्ही शिकवला होता आणि खूप छान शिकवला होता. म्हणजे 25 वर्ष झालेत, पण या गोष्टी विसरत नाहीये. कारण ते इतकं ठसकेबाज आहे. मी दुबई कॉलेजचा नामोल्लेख मुद्दाम केला होता की दुबईला जाण्यासाठी लोक तरसतात. तिथे जाऊन ते पंचतारांकित गोष्टी पाहण्यासाठी लोक जातात. आज माझं कॉलेज कसं आहे, माझ्या कॉलेजला यावं आणि दुबई सारखं फील घ्यावा की खरंच माझे शिक्षक पण तितकेच हिरे मोत्यासारखे आहेत, जे चमकतात आसमंतात आणि ज्यांचं नाव लौकिक इतकं मोठं आहे की खरंच मी आज पुण्यातल्या सगळ्यात भारी कॉलेजमध्ये शिकलेली आहे. पण हे माझं कॉलेज कुठेच कमी नाहीये, कारण इथं हिरे घडतायत.
आणि हे कौतुक करायचं म्हणून म्हणत नाहीये. खरं सांगते, शिक्षकांना काहीच नाहीये. जे तुम्हाला बोलतात ना, त्या प्रत्येक शब्दाची किंमत आहे. मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते, बोर नाही करणार. एक शेतकरी आहे, रस्त्याने चालला होता, शेतामध्ये त्याला एक अंड सापडतं. ते अंड तो बघतो, त्याला कळत नाही कोणतं अंड आहे ते. मग तो जातो, खुराड्यामध्ये त्यांनी कोंबडीच्या खाली अंडी उभवायला ठेवलेली असतात. तो म्हणतो चला हे आपण अंड उभवायला ठेवू. त्यातनं पिल्लू बाहेर येतं. ते इतर पिल्लांसारखं खेळत असतं आणि मग खेळता खेळता त्याला एकदम ते इतरांसारखं पिल्लांसारखं कोंबडीच्या पिल्लांसारखं उड्या मारतंय, खेळतंय. त्याची हळूहळू वाढ व्हायला लागलेली. आता पुढे काय झालंय, आकाशात गरुड आहे. तो बघतोय खाली आणि त्याला ते पिल्लू वेगळं दिसतंय. तो गरुड बघतोय तर अरे हे पिल्लू तर वेगळंच आहे. ते खाली येते कारण त्याला ते त्याच्यासारखं दिसतं. मग त्याला प्रश्न पडतो की हे जे गरुडाचं पिल्लू आहे ते कोंबडीच्या पिल्लासारखं उड्या का मारतंय. मग ते पिल्लू त्या पिल्लाला तो म्हणतो, अरे तू असं काय कोंबडीच्या पिल्लासारखं उड्या मारतोय. अरे जरा पंख पसर, घे आसमंतात झेप. असं काय बसला कोंबडीच्या पिल्लासारखं उड्या मारत. नाही नाही, मी कसं उड्या मारल. अहो मी तर कोंबडीचं पिल्लू. ही बघा माझी आई, हे बघा माझी भावंड. मी त्यांच्यासारखं चालणार, मी नाही पंख पसरू शकत. तर मग गरुड म्हणतो, हे बघ ऐक माझं, घे भरारी, पसरव तुझे पंख आणि घे आसमंतात झेप आणि बघ काय दिसतंय तुला आकाशात. तू म्हणतो तुम्ही इतकं म्हणताय, घेतो मी झेप आणि तो पंख पसरतो आणि बघतो तर काय क्षणार्धात त्यांनी आसमंताला गवसणी घातलीये आणि मग अशीच झेप घेतली त्यांनी आणि मग त्याला सगळं आसमंत दिसायला लागलंय. मित्रांनो, तसे तुमचे पंख खोला. येणाऱ्या प्रत्येक संधीला स्वीकारा. घाबरू नका. मुलगी आहे, मुलगा आहे, वेळ गेलीये, आता काहीच करू शकणार नाही, अजिबात नाही. संधी तुमची वाट बघतीये. कोणतीच वेळ ही गेलेली नसते. आता किती मार्क पडू द्या, घाबरू नका. कौशल्य ज्याच्या हातात त्याच्या हातात उद्याची सत्ता आहे. तुम्ही म्हणाल अरे मला इंग्लिश येत नाही. कसं येत नाही, आल्याशिवाय राहत नाही. कोण आहे, भाषा येते, वाघिणीचं दूध येते असं म्हणत होतो. आज आपल्याकडे जपानी आलंय, फ्रेंच आलंय, जर्मन आलंय, कोरियन आलंय. कशाला वाघिणीचं दूध म्हणणार. आता आपल्याला स्वीकारण्याची वेळ आहे. तुमच्याकडे मोबाईल आहे, स्क्रीन टाइम चेक केलाय का कधी. एकदा स्क्रीन टाइम चेक करा. तुम्हाला 4-4 तास, 5-5 तास, 6-6 तास कधी गेले तुम्हाला कळणार सुद्धा नाही. अरे पण ज्या मोबाईल माझ्या हातात आहे मला अभिमान वाटतो. माझ्या मुली समोर आहेत, मी त्यांना म्हणते मी मोबाईल विकत घेतला पण त्या मोबाईलवर मी लाखो रुपये कमवते. तुम्ही सुद्धा कमवू शकता. तुम्ही सुद्धा या सोशल मीडियाचा वापर स्वतःची प्रगती करण्यासाठी करू शकता आणि हे फक्त सांगण्यासाठी सांगत नाही. तुमचं कर्तृत्व, तुमच्या आवडी, तुमच्या इच्छा, तुमच्यातली जिद्द ही तुम्हाला माहितीये, कोणालाच माहित नाहीये. तुम्हाला कुणी कमी लेखतंय, तुम्हाला कुणी नावं ठेवतंय, त्यांनी फरक पडत नाही. कारण जेव्हा तुम्हाला कुणीतरी कमी लेखतं ना, त्या व्यक्तीला सुद्धा वाटत असतं की तुम्ही काहीतरी करावं. कोणाला पडलेलं नाहीये. आजच्या काळामध्ये वेळ इतकी महत्वाची गोष्ट आहे ना. जर आपल्याला बोलण्यासाठी कुणी 1 मिनिट जरी खर्च करत असेल ना आयुष्यातलं, तर तो आपल्यासाठी आहे. म्हणजे त्या माणसाला आपलं पडलेलं आहे म्हणून तो आपल्यावर बोलतो. नाही तर इथं कोण शेजारचा माणूस तुम्हाला बोलणार की तुम्ही हे करा ते करा. आपल्याला वाटतं मला बोलला काय, थांब बघतोच त्याला. असं नाहीये. इथं करण्याची वेळ आहे. आपण कर्तृत्व दाखवण्याची वेळ आहे. आणि एकच सांगते, खूप वेळ घेणार नाही सर, स्पर्धा तुमची फक्त स्वतः बरोबर आहे. ही स्पर्धा तुमची कोणाच बरोबर नाहीये. तुम्ही आज जे करता उद्या त्यापेक्षा चांगलं करणार आहे, परवा त्यापेक्षा चांगलं करणार आहे. जर तुम्ही दुसऱ्याशी स्पर्धा कराल ना, तुम्हाला कधीच समाधान मिळणार नाही. पण तुम्ही जर स्वतःशी स्पर्धा कराल की अरे मी आज जे कॉन्ट्रीब्युशन केलं त्यापेक्षा मी जास्त काय चांगलं केलं, हे जर तुम्ही बघितलं ना, तर मात्र तुम्हाला खूप खूप समाधान मिळणार आहे. तर स्वतःशी स्पर्धा करा. स्वतःला चाचपडा की मला काय चांगलं येतं, मी काय चांगलं करू शकतो. या येणाऱ्या युगात हे जे सोशल मीडियाचं जग आहे, याला मी टाइमपास करण्यापेक्षा याला कसं ग्रॅब करून याची माहिती कशी घेऊ शकतो. लोक म्हणतात चॅट जीपीटीने नोकऱ्या जाणार आहे, चॅट जीपीटीवर सगळं आयतं मिळते. अरे पण तुम्हाला चॅट जीपीटीवर काय शोधायचं हे तरी माहिती पाहिजे. चॅट जीपीटीवर काय कंटेंट आलाय, तो बरोबर आहे चुकीचा आहे, कुठे लिहिलंय चॅट जीपीटीवर, कुठून आली ही माहिती, आपल्यासारखीच लोक आहेत. मग हे सगळं तपासायची, समजून घेण्याची, जाणून बुजून घेण्याची बुद्धी आपल्यात निर्माण करायची असेल, कौशल्य विकसित करा, अभ्यास करा, जिद्द चिकाटी ठेवा आणि वडीलधाऱ्या आई वडील, खरंच आई वडिलांचा मान ठेवा. एवढं जर तुम्ही केलं ना गुरुजन वर्गाचा, आई वडिलांचा, कुणीच तुम्हाला रोखू शकणार नाही. तर सर आणि सर्व शिक्षक वर्गाचे मी खूप आभारी आहे, ज्यांनी मला हा दिवस दाखवला की आज मी तुमच्या समोर येऊन इथं उभं राहून काहीतरी 2 शब्द बोलू शकते. सो धन्यवाद. धन्यवाद मॅडम, खूप छान. नक्कीच आपण दिलेल्या या मार्गदर्शनानुसार आपले सगळे विद्यार्थी नक्कीच उंच भरारी घेतील.
आणि आपल्या सर्व